23 फेब्रुवारी 1878 शेगावच्या गल्ली बोळात एक दिगंबर मूर्ती उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचत होती. कोणाला वाटलं वेडा आहे, कोणाला वाटलं भिकारी आहे. पण जेव्हा बंकटलाल अग्रवाल यांनी त्यांच्या डोळ्यातलं तेज पाहिलं तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला आपला विठ्ठल सापडला होता. तो दिवस होता माघ वद्य सप्तमी, म्हणजेच की आपल्या माऊलीचा प्रकट दिन. आज आपण गजानन महाराजांच्या अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून तुम्हीही म्हणाल की महाराज, तुम्ही आजही शेगावात आहात. महाराज कुठून आले, त्यांचे आई वडील कोण, हे आजही एक रहस्य आहे. पण ज्या क्षणी ते प्रकट झाले त्यांनी जगाला एक संदेश दिला. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. उष्ट्या पत्रावळीवरचे कण खाऊन त्यांनी दाखवून दिलं की या जगात काहीच अपवित्र नाही. अपवित्र आहे ती फक्त आपली दृष्टी. त्यांच्या त्या पहिल्या दर्शनानेच बंकटलालचं आयुष्यच बदलून गेलं. महाराजांचे 3 चमत्कार सांगायचे तर पहिला म्हणजे की कोरड्या विहिरीला पाणी येणं. जेव्हा भास्कर पाटलाच्या मळ्यात पाणी नव्हतं तेव्हा महाराजांच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने कोरड्या विहिरीतून पाण्याचे कारंजे फुटले. हा फक्त चमत्कार नव्हता तर भक्ताच्या श्रद्धेचं फळ होतं. तसंच महाराज अग्नीमध्ये बसले पण त्यांना झळही लागली नाही. विज्ञान जिथे संपतं तिथे महाराजांची कृपा सुरू होते. तसेच एकदा इंग्रज अधिकाऱ्याने जेव्हा महाराजांना त्रास दिला तेव्हा चक्क रेल्वे इंजिन जागच्या जागी ठप्प झालं. शेवटी त्या साहेबालाही महाराजांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं. गणगण गणात बोतेचा खरा अर्थ. आपण सगळेच गणगण गणात बोते म्हणतो, पण याचा अर्थ माहितीये का? याचा अर्थ आहे जीव हा ब्रह्माचाच अंश आहे आणि तो वेगळा नाही. महाराज सांगायचे की देवाला बाहेर शोधू नका, तुमच्या आतच आहे. किती सोपा पण किती खोल विचार आहे ना. महाराजांना समाधी घेऊन 100 पेक्षा जास्त वर्ष झाली, पण आजही शेगावच्या मंदिरात गेलं की असं वाटतं की महाराज तिथेच बसले आहेत. तिथली शिस्त, तिथली स्वच्छता आणि पिठलं भाकरीचा महाप्रसाद. जगात कुठेही जा पण शेगावच्या वारीत जी शांतता मिळते ती कुठेच नाही. म्हणूनच तर भक्त म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल गजानन महाराज की जय.